नमस्कार, मी प्रसादानंद मोये एक पात्री लघुनाटिका सादर करत आहे. त्याचं नाव आहे पटत असेल तर नाही, पटत असेल तर मला माहिती नाही, मला सांगितले नाही. धन्यवाद. आज थर्ड डे, तरी सुद्धा लेट झालं. तरी बॉस सारखा ऑफिसला येऊन सारखा आरडाओरडा करत होता. मी म्हटलं बॉस मंडळी अशीच असतात, कामं करून घेतात आणि नॉट सॅटिस्फाईड. सो मी आतमध्ये जातोच. मला बोलवलंय. मी खरं काय लेट येण्याचं खरं काय कारण मी बॉसला सांगितले होते, तरी सुद्धा बॉस आरडाओरडा करत होता. पण मी जे सांगितले आणि त्याच्यावर म्हटले, हे बघ पोळीवाली बाई लेट आली, त्याच्यामुळे हे लेट झालं. माझ्या लेकीला शाळेत नेऊन सोडावं लागतं. त्याच्यात नंतर तिची चप्पल तुटली, चप्पल जाऊन नाक्यावर जाऊन ती दुरुस्त करून घेतली. बस स्टॉपला लाईन, त्यात रिक्षावाला यायला तर स्टेशनला यायला तयार नव्हता. एवढं सगळं सांगितलं, पण खरं काय कारण ते सांगायचं विसरलो बॉसला. हे बघा बॉस, सोडून द्या. आपल्या क्लायंटचे दोनदा फोन येऊन गेले. आपण लवकरात लवकर काम पूर्ण करून देऊ. हो, खरं काय आहे ते मला माहितीये, खोटं काय आहे मी ते सांगायला जातच होतो. सो आज व्हॅलेंटाईन डे आहे, तो मी आरामात राहणार आहे. मला कंटाळायला ऑफिसला जायला. कधी नव्हे ती बायको आज तयार झाली, आपण लंचला जाऊ मस्तपैकी शॉपिंग करू. सो माझ्या लक्षात आलं ऑल अबाउट ए क्लायंटला रिपोर्ट द्यायचा होता. त्याच्यानंतर मस्तपैकी मी आरामात बसलो असतो. घाई झाली, यायला लेट झालं. पण बॉसला सांगावंसं वाटलं नाही. पटत असेल तर नाही, पटत असेल तर मला नाही सांगितलं, मला नाही माहिती. आपण लंचला जाऊ, लंच नको, मस्तपैकी डिनरलाच जाऊ. धन्यवाद.